दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून तयार झाला आहे. दीप अधिक आवली म्हणजे दिव्यांची ओळ. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर पणत्या लावतात. दरवाजाच्या बाहेर उंच जागी आकाशकंदील लावतात. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन करतात. दिवाळी म्हणजे दुराचारावर सदाचाराचा विजय, अंधारावर उजेडाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे दिवस या सणाचे असतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीचे. अश्विन वद्य द्वादशी हा आधीचा दिवस वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात व त्यांना गोड धोड खाऊ घालण्यात येते. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सजीवांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांची नीट काळजी घेतली जावी व आदर व्यक्त केला जावा, हा यामागचा उद्देश. अश्विन वद्य त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवतात. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाचे या दिवशी पूजन करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्री सूक्तात वसु, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी. प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कुणालाच चुकला नाही आणि चुकवताही येत नाही, पण अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने दिवा घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावतात. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवतात. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करतात. मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह त्रयोदश्यान दीपदानात् सूर्यज प्रियतां मम. अर्थ: धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्युपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. हा दिवस धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा करतात. धन्वंतरीचा जन्म देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. 4 हात असलेले भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन समुद्रमंथनातून बाहेर आले. या 4ही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात. अश्विन वद्य चतुर्दशी किंवा नरक चतुर्दशी. श्रीमद भागवत पुराणात अशी एक कथा आहे. पूर्वी प्राग ज्योतिषपूर येथे भौमासूर किंवा नरकासूर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांनाही पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या 16 सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो अभ्यंग स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ देऊ नये. कृष्णाने तसा वर दिला. त्यामुळे अश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाते आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. अमावस्या किंवा लक्ष्मीपूजन. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन करतात. देव व दानव यांच्या समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली. तेव्हापासून आजपर्यंत सोने, नाणे, पैसे यांना लक्ष्मीचे प्रतीक समजून पूजा करतात. घरातील लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून हे पूजन.
या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिची पूजा करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जातो. अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त, तर दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी गोवर्धन पूजनही केले जाते. श्रीकृष्णाने वृंदावनात याच दिवशी गोवर्धन पर्वताचे पूजन केले होते. या दिवसाची एक आख्यायिका अशी आहे. अतिशय पराक्रमी आणि दानशूर अशा बळीराजाने इंद्रपद मिळवण्यासाठी अनेक यज्ञ केले. इंद्रपद बळीराजाला प्राप्त झाले तर त्याच्यातील असुरी वृत्तीचा प्रजेला त्रास होईल अशी भीती निर्माण झाली. म्हणून श्री विष्णूंनी यावर युक्ती करून बटू वामनाचा अवतार धारण केला. बटू वामनाने बळीराजाकडे केवळ 3 पावलांनी एवढेच भूमीचे दान मागितले. दानशूर अशा बळीराजाने त्वरित ते दान दिले. परंतु वामनाच्या रूपातील श्री विष्णूंनी 2 पावलातच सारे विश्व व्यापून टाकले आणि 3रे पाऊल कुठे ठेवू असे विचारले असता बळीने त्याचे मस्तक पुढे केले. वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच बळी पार पाताळात गेला. श्री विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले. प्रजेची देवादिकांची काळजी मिटली आणि इंद्रपद सुरक्षित राहिले. श्री विष्णू बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले आणि हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जाईल असा वर दिला. या दिवसाची दुसरी आख्यायिका अशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने सर्वांना अभय दिले. त्या आनंदाप्रित्यर्थ दुसऱ्या दिवशी सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी श्रीकृष्णाला ओवाळले आणि भगवंतांनी दोघींना भेट म्हणून भरजरी वस्त्रे आणि अलंकार दिले. म्हणून आजही पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती ओवाळणी घालतो अशी प्रथा रूढ आहे. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती भाऊबीज. हा दिवस म्हणजे भावा बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस. आपला भाऊ कर्तृत्ववान व्हावा अशी कामना करून बहीण भावाला ओवाळते आणि त्याला गोड धोड खाऊ घालते. भाऊही तिला एखादी भेट ओवाळणी म्हणून देतो आणि तिचा सन्मान करतो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले दिवाळीसाठी मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर शिवाजी महाराज व मावळ्यांची मातीची खेळणी मांडतात. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि त्यागाची दिवाळीतही सर्वांना आठवण राहते. दिवाळीत फराळाचे शेव, चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी हे पारंपरिक पदार्थ केले जातात. छान तयार होऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. दिवाळीच्या आनंदाप्रित्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते. लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तसेच प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांमुळे लहान थोर वाचकांची तर मजाच असते. असा असतो आनंददायक दिवाळीचा सण. यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदोत्सव, दीपालिका, सुखरात्री, सुखसुप्तिका अशी विविध नावांनी ओळखली जाणारी दिवाळी सगळ्यांसाठी सुखकारक असो.